प्रथमतः आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करतो. अध्यक्षांच्या परवानगीने मी या ठिकाणी जी आजची बैठक आहे या बैठकी संदर्भात मला जेवढं ज्ञात आहे किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. या बैठकीला विपुल दादा आहेत, आकाश दादा आहेत, दीनदयाळ मागासवर्गीयांची सुतगिरण आहे आष्टामध्ये, त्याचे संचालक आहेत अनिल दादा, ग्रामपंचायत सदस्य आपले इथं आयवळे दादा आहेत, तसंच दिल्लीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, बसतोड्यातून आले राजू साठे आहेत आणि काही माजी मंडळ आले. तासगावचा शहराचा जो आणि तालुक्याची जी बैठक आहे तासगाव शहरातल्या बांधवांनी तो उपस्थित दर्शवल्याशिवाय पूर्ण होत नाही असे मोठे दादा इथं आलेले ते तासगाव तालुक्याची बैठक ही म्हणजे पूर्ण होत आहे. तर मला आनंद झाला, बऱ्याच दिवसात आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी भेटतो होतो, कधी काही कामाच्या निमित्ताने एकमेकांना फोन करतो आणि काही तर आपल्याला भेटायचा योग येत नसतो, काही बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि आज या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलोय आणि मला आशा आहे की आपण सगळेजण व्यवस्थित असाल, कुटुंब आपलं व्यवस्थित असेल आणि आपला जो काही कामाचा भाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पुढे नेत असाल. आजची बैठक घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली जर आपण परिस्थिती आपण बघितली तर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि यासाठी 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, निकाल दिला. जवळजवळ 2 वर्ष झालं राज्य सरकारनं लगेच त्याच्यावरती न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आणि राज्यभरातला अहवाल तयार करून हा राज्य सरकारकडे बदर समितीने सुपूर्द केलेला आहे. त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी आरक्षण उपवर्गीकरण संदर्भामध्ये विरोधात आणि समर्थनात हरकती देखील मागवल्या आणि बऱ्याच आपल्या मातृ समाजातून हरकती त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. तर ज्या विरोधात 60,000 हरकती आल्या होत्या विरोधात, तर त्या फेटाळून लावलेल्या आहेत न्यायालयानं, म्हणजे त्या ठिकाणी आपला विजय हा झालेलाच आहे. त्यावेळेला इतर 5 राज्यांमध्ये वर्गीकरण झालेलं आहे. कर्नाटकमध्ये झालेलं आहे, आंध्रात झालेलं आहे, तमिळनाडूमध्ये झालेलं आहे, तेलंगणामध्ये झालेलं आहे, केरळमध्ये झालेलं आहे. ना तिथं कुठलंही भाजपचं सरकार आहे. ज्या 5 राज्यात झालेल्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचं तिथं सरकार आहे आणि त्या राज्यामध्ये त्या ठिकाणी उपवर्गीकरण लागू केलेलं आहे. आता उपवर्गीकरण आपण पहिल्यांदा समजून घेऊया. उपवर्गीकरण म्हणजे काय? अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आणि 63 पोट जाती आहेत. आता मातंग समाजामध्ये मातंग ही मूळ जात आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 12 पोट जाती आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे जो आरक्षणापासून कोसो दूर समाज आहे तो वर्षानुवर्ष स्वतंत्र काळापासून लांब आहे. आरक्षण हे त्या घटकापर्यंत कधी पोहोचलेलं नाही.